मनापासून स्वागत आहे। आपण आज करणार आहोत उपवासाची शाबूची शाही खीर करणार आहोत। मी इतकी सुंदर ही मी स्वतः इनोव्हेट केलेली ही खीर आहे। खूप सुंदर आहे, सगळ्यांना इतकी आवडते ती की उपवासा दिवशी समजा तुम्ही काहीतरी गोड पदार्थ आपल्याला नैवेद्याला करायचा असतो, त्यासाठी सुद्धा तुम्ही शाबूची खीर केली किंवा नुसतीच एक बाउल भरून एक खीर खाल्ली तर सुद्धा तुम्हाला अगदी पोटभरीचं होतं आणि खूप छान पौष्टिक होते। विशेष म्हणजे लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा ही खूप आवडते। तर ही अशी शाही खीर करण्यासाठी आपल्याला काय काय कसं करायचं ते आपण बघायला घेऊया। मी काय केलंय, इथं भांड्यामध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे। 1 लिटर दूध आपण इथे घेतलेलं आहे। शाबू भिजवलेले तयार आहेत आपले। आता बाकीचं कसं कसं काय करायचं ते आपण बघूया। तुपात हे थोडे परतून झालेले आहेत, आपण काढून घेतलेले। ह्यात मी घेतलं होतं बदाम, काजू, पिस्ते, त्यानंतर चारोळे, हे सगळं आपण परतून घेतलंय। तुम्हाला हवे तर तुम्ही मनुके पण बेदाणे पण घेऊ शकता, पण जर असं दुधाचं हे असेल ना खीर वगैरे की मी त्यात घालत नाही। कारण काय होतं की समजा आपली ती राहिली तर एखादं जर का ते बेदाणे किंवा मनुके थोडे आंबट जास्त असतील ना तर काय होतं की ते आपलं दूध फाटू शकतं, त्यामुळे मी ह्याच्यात घालत नाही। हे बघा उकळी आली चांगली आणि शाबू कसा फुलायला दिसलं का, मस्त फुललेला आहे शाबू। आता हे जे मी तळून घेतलेलं आहे सगळं काजू, बदाम, पिस्ते, चारोळे हे सगळं मी ह्याच्यात घालते। त्यात याच्यात घालायचं आपल्याला खारकेची पावडर, साधारण पाव कप खारकेची पावडर घालायची आपल्याला। इथं खारक्याच्या पावडर इतकी सुंदर चव येते त्याला की आपल्याला वेलदोडे वगैरे घालायची काही गरज नाही लागत। आता बघा हे शाबू मस्त फुलायला लागलेले आहेत आणि खारीक पावडर घातल्यामुळे काय होतं की त्याला टेस्ट तर छान येतेच आणि एक दाटसरपणा यायला सुद्धा मदत होते। आता आपण हे थोडं अजून शिजू दे, मग मी त्यात सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यात साखर घालायची आहे। अतिशय टेस्टी, चवीला खूप म्हणजे अशी टेस्टी आणि दिसायला सुंदर अशी शाही खीर तयार होते। जर का तुम्ही लहान मुलांसाठी जसं मी म्हटलं करणार असाल तर तुम्ही ड्रायफ्रूटची सगळं पावडर करून घातला तर ती अजून जास्त छान होतं, त्याच्याने सुद्धा खीर दाटसर व्हायला मदत होते। आता आपण ह्यात घालूया साखर। सध्या आपला मेजरमेंटचा कप आहे त्याच्याने एक अर्धा कप मी इथे साखर घालते। 1 लिटर दुधाला तेवढी बास होते। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तुम्ही थोडी जास्त घालू शकता किंवा कमी आवडत असेल तर 1-2 चमचे कमी केला तरी पण चालेल, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। कसं मस्त व्हायला लागले शाबू, इतके मस्त टप्परे अगदी मोत्यासारखे फुलतात त्याच्यातले। आता ही खीर आपण ना छानशा बाउलमध्ये सर्व करूया। जेवढी सुंदर ती खीर आहे तशीच आपण ती छान एका रिच बाउल असा आहे माझ्याकडे, काचेचाच आहे, खूप छान आहे, त्याच्यामध्ये मी सर्व करते। हे बघा मस्त मस्त अशी उपवासाची शाही खीर तयार झालेली आहे। ही तुम्ही करा आणि उपवासाला खाऊन बघा, तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। तसंच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, मंजिल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे काय तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओ लगेच बघायला मिळतील।